असं आहे की अशा विषयामध्ये आरोप खरे खोटे असं ठरवण्याची ऑथॉरिटी काही मी नाही. संजय राऊतांनी आरोप केलेले आहेत. संबंधित जी कुठली एजन्सी आहे ती त्याचा शोध घेईल. चांदीवाला आयोगामध्ये जे आहे त्याने अहवाल दिला, मात्र गृह विभागात काही आलबेल नाही अशा पद्धतीचा अहवालात नमूद करण्यात आला आहे. कसं बघता या अहवालाकडे आणि काय वाटतं? मुळात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखजी यांची CBIच्या थ्रू इन्क्वायरी चालू आहे आणि CBIच्या बरोबरने EDच्या थ्रू इन्क्वायरी चालली आहे. CBI आणि ED त्यांच्या इन्क्वायरीमध्ये आवश्यकता पडल्यास चांदीवाला कमिशनच्या रिपोर्टची दखल घेईल. पण माझं वारंवार म्हणणं या सगळ्याच विषयात असं असतं की वी आर नॉट ऑथॉरिटी. CBI ED यांनी काय करावं, चांदीवाला कमिशनने काय करावं, चांदीवाला कमिशनने राज्याच्या गृह मंत्रालयावर ताशेरे ओढले असतील किंवा आलबेल नाही असं म्हटलं असेल तर त्याची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. वी आर नॉट ऑथॉरिटी फॉर दॅट. संजय पांडे जे आहेत पोलीस आयुक्त ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे निवृत्तीनंतर. असेल माहीत नाही. विशेषतः सरकारी नोकरीतून बाहेर पडल्यानंतर सरकारी नोकरीतून आलेला फटीक, थकवा, कंटाळा, चिडचिड संपून एखादा उत्साहाने एखादं सामाजिक राजकीय काम करण्याची इच्छा व्यक्त करणार असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. डीजीनी ज्यावेळी सोमय्यांच्यावरती हल्ला झाला त्यावेळी CISचे जवान कुठे होते असा सवाल आहे ते CISच्या डीजींना विचारला. काय वाटते? कारण त्यावेळी CISनं इकडं पत्र विचारल्यानंतर ह्यांनी परत पुन्हा त्यांना पत्र पाठवलं. म्हणून म्हटलं की तुम्हाला अपेक्षित आहे मी काहीतरी म्हणणं, परंतु मी कधीच माझ्या चौकटीच्या बाहेर बोलत नाही. CISFचे पोलीस कुठे होते हे CISFच्या एजन्सीने शोधावं. CISFचे जवान उपस्थित असताना, झेड सिक्युरिटी असताना महाराष्ट्र पोलिसांच्या उपस्थितीमध्ये शिवसैनिकांनी किंवा समाजकंटकांनी काय म्हणायचं म्हणून कोणा त्याच्यावर ऑब्जेक्शन नको, दगड कसा फेकला, एवढ्या सगळ्या एजन्सीज त्यावेळेला काय करत होत्या, त्याच वेळेला पकड म्हणून कोणाला पकडलं का नाही, असे सगळेच प्रश्न आहेत. पण याची व्यवस्थित दखल केंद्राच्या गृह खात्याने घेतली आहे. मग ती नवनीत राणा विषयामध्ये लोकसभेच्या अध्यक्षांनी दखल घेतली आहे आणि केंद्राची सिक्युरिटी असतानाही सोमय्यांवर हल्ला होतो कसा, महाराष्ट्राचे पोलीस ही बघायची भूमिका घेतली होते का, याची दखल केंद्रीय गृह खात्याने घेतली. किरकोळ स्वरूपाची जखम आहे असा अहवाल रुग्णालयानं दिलेला आहे. नाही, जखम किरकोळ की जखम मोठी यावर कलम ठरत नाही. मारण्याचा, जीवे मारण्याचा प्रयत्न. आता त्याच्यावर आता एखाद्याने रायफलने हल्ला केला आणि अतिशय छोटी जखम झाली, होऊ शकतं. म्हणून मग तो रायफलने केलेला हल्ला हा गुन्हा होऊ शकत नाही का? जीवे मारण्याचा प्रयत्न याला 307 कलम लागतं आणि त्यामुळे जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून यावर 307 कलम लागलंच पाहिजे. जखम की अनेक वेळा जखम होणार पण नाही. त्या माणसाचं दैव बलवत्तर की त्याला काहीच झालं नाही, पण त्याच्यावर हल्ला झाला ही फॅक्ट आहे ना. राज्यात एकूणच पाहिलं तर कायद्याने सुरक्षेचा बोजवारा उडायला रोज हल्ले होत आहेत. का कसं पाहता याकडे? नाही, गल्ल्यामध्ये जशा मारामाऱ्या व्हाव्यात ना, अशा प्रकारच्या मारामाऱ्या राज्यामध्ये खूप मोठमोठ्या नेत्यांच्या एकमेकाविरुद्ध चालल्या आहेत. आणि एक काळ आपण म्हणायचो की बिहार करायचं काय, बंगाल करायचं काय, आता अन्य राज्य बहुतेक म्हणणार की महाराष्ट्र करायचं काय, अशी स्थिती निर्माण झाली. आणि असं म्हटलं की महाराष्ट्राची बदनामी होते, महाराष्ट्राची बदनामी केली जाते. अरे पण बदनामी कोणामुळे होते? सरकार तुमचं आहे, ही बदनामी होऊ नये यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? अक्षरशः हाताची घडी घालून तुम्ही बसलेले आहात आणि सगळे केंद्राकडे ढकलून मोकळे होतात. आणि त्यामुळे महाराष्ट्राची ही होणारी बदनामी थांबवणं हे ज्यांचं राज्य आहे त्यांच्याच हातात आहे. उपाय काय? ह्याच्यावर उपाय हाच आहे की मुख्यमंत्र्यांनी भोंगे विषयात बैठक लावायची आणि स्वतः उपस्थित राहायचं नाही आणि देवेंद्रजी उपस्थित राहतील आणि राज ठाकरे उपस्थित अपेक्षा करायचं, असं होत नसतं. ज्यावेळेला आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतो त्यावेळेला सगळ्या विषयांमध्ये वेळप्रसंगी तर उठून जायचं असतं. देवेंद्रजी उठून जायचे ना, उठून ऑल द वे कोणाच्या ते घरी जायचे, कोणाच्या ऑफिसमध्ये जायचे, भेटायचे, बोलायचे. आणि मला असं वाटतं की ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, गृहमंत्र्यांची पण नाही, कारण गृहमंत्री पण मुख्यमंत्र्यांच्या अंडर काम करतात. उद्धवजीने खूप प्रोॲक्टिव्हली झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते शिवसेनेचे नेते ते विसरले पाहिजेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, 12 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत. आणि त्यामुळे शिवराळा भाषा त्यासाठी आहेत ना तुमची बाकी फौज आहे ना शिवसेनेची, ती कुठे अडगळीत पडलेली ती काढायला शोधून
तुम्ही कोणालाच वाव देत नाही आहात. त्यामुळे शिवसेनेची भूमिका शिवसेनेने मांडावी. तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही बघून घेईन, सोडणार नाही, ही भाषा तुमची कशी घालू शकते. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी कशा संपतील, शिवराळा भाषा कशी बंद होईल, बैठक करा. बोलण्याची एक आचारसंहिता ठरवा, बैठक करा. हे एकमेकावर केसेस दाखल करणं याची काहीतरी आचारसंहिता ठरवा. नवनीत राणा यांच्या मनी लॉन्ड्रिंग नंतर थेट त्यांचा दाऊदशी संबंध असल्याचं संजय राऊत म्हणतात आणि भाजप अशा दाऊदशी संबंध असणाऱ्या लोकांना वारंवार का वाचवता येईल. संजय राऊतांनी आमच्यावर प्रश्न उपस्थित करण्या इतके काही ते मोठे झालेले नाहीत. नवनीत राणा ह्या अपक्ष खासदार आहेत आणि त्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटी करत आहेत. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या ॲक्टिव्हिटीचं समर्थन करण्याचं कारण नाही, विरोध करण्याचं कारण नाही. त्यांच्या इश्यूवर आम्ही बोलत राहिलो, त्यांच्यावर नाही बोलत राहिलो. पण त्यांनी हनुमान चालीसा म्हणायचं म्हटलं तर विषय 2 मिनटात संपवायला पाहिजे होता. मातोश्रीत बाहेर यायचं ये, जसं त्यांनी मूळ विषय कुठून सुरू झाला, भोंगे उतरवा नाही तर मस्जिदीसमोर झाले हनुमान चालीसा, तिथून डायरेक्ट मातोश्री कुठून आले मलाही कळत नाही. पण मातोश्री आली तर मातोश्रीने काय केलं पाहिजे, या बसा, असं आमचं त्यांच्या इश्यूवर म्हणणं आहे. नवनीत राणांनी काय म्हणावं, नवनीत राणांनी काय करावं, नवनीत राणांनी काय एंट्री दाखवावी, दिस इज नॉट माय सब्जेक्ट. अब्दुल सत्तारांचा एक व्हिडिओ नितेश राणेंनी ट्विट केलेला आहे. प्रभू हनुमानांच्या बद्दलचा अपशब्द त्यामध्ये त्याचा उल्लेख आहे, त्याच्यावरती कारवाई करायची पाहिजे. असं आहे की मलाही कळलं, पण मला नेमकं वाक्य काय आणि काय कळलं नाही. अब्दुल सत्तारांना मुळात महाराष्ट्रात कोणीच सिरियसली घेऊ शकत नाही. त्यांचे हातवारे, त्यांचं बोलणं हे सगळंच मजेशीरच असतं. पण अब्दुल सत्ताराने असं काही आक्षेपाने म्हटलं असेल त्याची हिंदू समाज दखल घेईल. दादा, कोल्हापुरात संकल्प सभा झाली, या संकल्प सभेत तुमच्यावरती सुद्धा टीका केली. माझ्यावर बोलल्याशिवाय त्या भाषणाला तुम्ही दाखवत नाही, छापत नाही. तर माझ्यावर अमोल मिटकरींनी बोललं पाहिजे, कंपॅरेटिव्हली अजितदादा कमी बोलतो माझ्यावर. पण सुप्रियाताईने बोललं पाहिजे, जयंत पाटलांनी तर बोललंच पाहिजे. तर जयंत पाटलांच्या भाषणाला तुम्ही काय दाखवणार हो? असं लागणार झणझणीत दादाला हिमालयात सोडायला जातो. पण त्यावेळेला ते विसरतात की पवारसाहेबसुद्धा वसंत व्याख्यानमालेत पुण्याला असं म्हणाले होते, मी जर काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा तोंडाला डांबर फासून हिमालयात जाणं मी पसंत करेन. मग त्यांनी काँग्रेस प्रवेश केला, मग तोंडाला डांबर का नाही बसलं, हिमालयात नाही गेलं, हे जयंत पाटलांनी विचारावं. आणि त्यामुळे तुम्ही पत्रकारांनी, मी तर प्रचंड रिसर्च माझ्याकडे तर इतक्या जुन्या जुन्या क्लिप्स बरोबर त्या दिवशी बाहेर काढतो मी. आता अमोल मिटकरीच्या निघाल्या की नाही, हां, बाळासाहेब ठाकरेंची जी चेष्टा अमोल मिटकरांनी केलेली आहे ना, त्यात पक्षपेक्ष गेले बाजूला. बाळासाहेब ठाकरेंना अशा प्रकारची चेष्टा आम्ही सहन नाही करणार. हां, आदित्य ठाकरे ठीक आहे बाबा, चला तुझ्यापेक्षा लहान आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व रुजवलं, हिंदुत्व टिकवलं, हिंदुत्वासाठी संघर्ष केला, त्या बाळासाहेब ठाकरेंची चेष्टा करणं हे अमोल मिटकरीला शोभतं. आणि त्यामुळे अशा वेळेला सगळ्या क्लिप्स ह्या माझ्या रिसर्च सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. तशी आम्हाला त्या काळात क्लिप नव्हती, पण पवारसाहेबांचं भाषण मिळालं वसंत व्याख्यानमालेतलं, वर्तमानपत्रातली कात्रणं मिळाली की मी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापेक्षा मी तोंडाला काळं फासून हिमालयात जाणं पसंत करेन. मग जयंतराव पाटलांनी पहिलं पवारसाहेबांना हिमालयात घेऊन जावं, कारण माझा हिमालयात म्हणण्याचा संदर्भ मला हरवलं, मला कुठे नाना कदमांना हरवलं आहे तुम्ही आणि ते तुमच्या तोंडाला फेस आला आहे, मला हरवलं तर मी हिमालयात जाईन. बघू ना, त्यामुळे मी निवडणूक लढवायची आहे, मला तुम्ही हरवायचे आहेत, मग हिमालयात जायचं आहे, मग जयंत पाटलांनी मला सोडायला जायचं आहे. पण 78,000 मतं मिळाली तरी माझ्याबद्दल एवढं बोललं जाते, 40,000वर असतो तर घरावर दगड मारली असते, अशी भावना तुम्ही पुण्यात व्यक्त केली. मारलेच. असं आहे की 12 कोटी जनतेच्या महाराष्ट्रामध्ये 1,20,00,000 मेंबरशिप असणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला ज्या प्रकाराने निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी फिरत असताना घोषणा देऊन हुटाऊट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनगडात ताकद नाही आहे, ते हात नाही लावू शकले, पण घोषणा दिल्या. त्या शहरामध्ये मला 78,000, मला माझ्या पक्षाला 78,000 मतं मिळाल्यानंतरही एवढं टोचून म्हणजे जे मी बोललोच नाही. मी बोललो की मी हरलो तर जाईन, पण तरी ते शब्द वळवण्यात खूप प्रसिद्ध आहेत. तर मला 40,000, मला म्हणजे माझ्या पक्षात 40,000 मिळाले असते तर माझ्या घरावर दगडं मारले असते, ही फॅक्टच आहे. मुळात मला एक अर्धा मिनिट आणखीन द्या. आजकाल मी दुपारी मी क्लिप करणार आहे की पवारसाहेबांनी इथे येऊन प्रचंड मोठी सभा घेतली. त्यांच्या भाषणाच्या वेळेला लोक कसे उठून जातो त्याची क्लिप व्हायरल होते.
पुण्यामधून बसेस भरून आणल्या, याचे सगळे पुरावे आहेत. त्या कोल्हापूरमध्ये ज्यावेळेला 14ला ते वेगळे लढले त्याला त्यांना 8,000 मतं भेटली. त्याही वेळेला ऐन वेळेला निवडणूक लढवूनही BJPला 40,000 मतं मिळाली. शिवसेनेचा कॅन्डिडेट विजयी झाला, त्याला 71,000 मतं मिळाली. आणि काँग्रेसचा कॅन्डिडेट पडला, त्याला 53,000 मिळाले. तुम्हाला 8,000 मतं मिळाली. 14ला या जिल्ह्यामध्ये तुमचे फक्त 2 आमदार निवडून आले. काँग्रेसचा 0 आवळा. 8 आमदार आमचे युतीचे आले, 6 शिवसेनेचे 2 BJP. कालचक्र फिरतं, कोणी अहंकार करण्याचं कारण नाही. 19ला काय झालं, आमचे कोणी नाही आले, शिवसेनेचा 1 आला. हां, तुमचे 2च आलेले आहेत माननीय पवारसाहेब, आणि ते दोन्हीही काठावर आलेले आहेत. इथे आमच्या समजित राजे घाडगेंनी अपक्ष होते, चिन्ह मिळालं असतं तर गेलाच असतात घरी. अपक्ष असूनही 89,000 मतं मिळवली. याचा अर्थ कागलमध्ये राष्ट्रवादी नको म्हणणारे 89,000 लोक आहेत, प्लस शिवसेनेच्या संजय घाडगेंना 41,000 मतं आहेत. दोघांची टोटल हसन मुश्रीफच्या क्रॉस करून पुढे जाते. चंदगडला तर 1,700 मताने तुमचा कॅन्डिडेट विजय झाला. कशाच्या जीवावर गमजा मारताय तुम्ही? म्हणजे 14ला काँग्रेस 0 आणि 19ला 3 आले, तर आता काय स्वर्ग जिंकला. हां, 14ला राष्ट्रवादी 2, 19लाही 2, 19ला 2 कसे बसे. काय भाषणं, काय चर्चा, काय टोमणे. लोक ऐकतात म्हणून काय. आणि लोक म्हणजे कोण? धरून आणलेले लोक की जे तुमच्या भाषणाला गठ्ठ्याने चालले होते. मुख्यमंत्री करायचं आहे, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री. महाविकास आघाडीचा नैतिक पराभव आहे असं म्हणायचं. नैतिक शब्द राजकारणामध्ये कमी असतो. त्यामुळे पराभव जो आहे तो त्यांचा प्रत्यक्ष पराभव आहे. कारण तुम्ही तिघांना 96ला 3ने भागलं तर 32,000 होता, तर तुमची तिघांची 32,000 ताकद आहे. आमची एकट्याची 88,000 आहे. आणि त्यामुळे तुमचा पराभवच आहे. माझं तर सारखं चॅलेंज असतं की 24ला सगळे वेगवेगळे लढूया, मग बघूया कोणाचं सरकार येतं, बघूया कोणाचं सरकार येतं. 14ला तो प्रयोग केला ना, आमच्या 122 आल्याने आम्हाला 5 वर्ष सरकार चालवून मिळालं. चला, ओके, चला. आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा, त्याच्यावरती काय, रामाचं दर्शन घ्यायला सगळ्यांनी गेलं पाहिजे. आदित्य ठाकरे जात असतील तर चांगलं आहे. हिंदुत्व कसं आम्ही सोडलं नाही ह्या दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. पण तिथे रामाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे हनुमान चालीसा म्हणायला विरोध करायचा असेल तर सर्वसामान्य माणूस इतका वेळा नाही, पण तरी ते रामाच्या दर्शनाला जातात चांगलं आहे. राम त्यांच्या पुढच्या राजकीय जीवनासाठी आशीर्वाद देईल. राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी दिली जाते. राज ठाकरे कोणाच्या परवानगीसाठी थांबत नाही. राज ठाकरेंची 1 तारखेची सभा होणार. नहीं, ऐसे है कि ये सारे विषय उन्होंने एजेंसीज के रहते हैं. मेरे जैसे राज्य के नेता ने भी इस पर टिप्पणी करना ठीक नहीं. चांदीवाल कमीशन ने अनिल देशमुख जी को क्लीन चिट दी होगी तो भी CBI और ED की इंक्वायरी तो चल ही रही है. उन्होंने तो अलग से आरोप पत्र तैयार किया है. तो चांदीवाला कमीशन का इफेक्ट क्या होगा मुझे मालूम नहीं, लेकिन चांदीवाल कमीशन ने बैलेंसिंग किया है. अनिल देशमुख को क्लीन चिट देते वक्त होम डिपार्टमेंट में कुछ अच्छा चलने रहा, ये भी कहा है. तो चांदीवाल कमीशन का जो क्लीन चिट है उसकी दखल CBI ED ने लेनी चाहिए. और चांदीवाल कमीशन ने होम डिपार्टमेंट पर जो टिप्पणी की है उसकी दखल उद्धव जी ने लेनी चाहिए. दूसरी बात, यहाँ पे राणा दाम्पत्य का डी गैंग से संबंध है, संजय राउत ने कहा है, इसको किस तरह से? अरे मैं भी कह सकता हूँ कि आपका D के बाप से संबंध है, इससे क्या होता है? तो कहना है तो उसकी जांच करने वाली. और आपका है ना, मैंने आपको कहा मैं तो वो जाएगा संजय राउत का बाप मैंने निकाला. मैं आप प्रश्न पूछने वाले पत्रकार को कह रहा हूँ कि आप मुझे कह रहे हैं कि उनका D गैंग से संबंध है, तो मैं ये कहूँगा कि आपका D गैंग के बाप से संबंध है. तो क्या उससे क्या होता है क्या? कहा, अब इंक्वायरी होगी.